आता जिल्ह्यातील सर्व अपंगांच्या तपासण्या एकाच ठिकाणी होऊन त्यांना लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणावरून मिळेल। आता नागपूर आणि मुंबईची वाट बघावी लागणार नाही। त्यासाठी 3 ट्रकचा स्टॉक बुलढाणा येथे आला असून अपंग बांधवांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभी आहे, अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथे राज्यातील 3ऱ्या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी केली आहे। लागणारे जे साहित्य असेल, त्याला पाय असतील, हात असेल किंवा इतर कानातले श्रवण यंत्र असतील किंवा इतर कुठल्याही अपंगाचं मदतीचं जे साहित्य ते आपल्याला नागपूर मुंबईवरून बनवून आणावं लागायचं आणि त्याच्यामध्ये 2-2, 3-3 महिन्याचा वेळ जायचा। मग परत ते अपंग लोकांशी संपर्क व्हायचा नाही, ते यायचे नाही आणि ते त्या लाभापासून वंचित राहत होते। पण आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्तरातील जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत। त्यांना ज्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट किंवा साहित्य अपंगाचं लागणार आहेत, मग ते पाय असतील किंवा इतरही अवयव असतील जे इथून दिल्या जातात, त्याचं मोजमाप इथेच होणार आहे। त्याचं इन्स्टॉलेशन म्हणजे तयार करण्याचं काम या ठिकाणीच होणार आहे आणि ताबडतोब या ठिकाणाहून वाटप होणार आहे। आणि या ठिकाणी OPD सारखी OPDसुद्धा राहणार आहे की दररोज 3-4-5 व्यक्ती अपंग जिल्ह्यातले आले तर त्यांच्या तपासण्या इथे होतील। त्यांना कशाची गरज आहे, कोणतं साहित्य आपण त्यांना देऊ शकतो याची सगळी घेऊन तात्काळ तिथल्या तिथे जे उपलब्ध साहित्य असतील ते दिल्या जाणार आहे। आज या अपंग साहित्याचे मला वाटते 3 ट्रक माल आज आपल्या इथे स्टॉक म्हणून आपण आलेला आहे। ही खऱ्या अर्थानं केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या योजना ह्या आहेत, पण ह्या सामान्य लोकांपर्यंत जात नव्हत्या। या दिव्यांश केंद्राच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील आणि परिसरातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील दिव्यांगांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये जलद गतीनं लाभ मिळेल। केंद्र सरकारचे दिव्यांग बांधवांना मदतीच्या योजनेतून देशातील 67वे आणि राज्यातील 3रे प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राचे बुलढाणा येथील अपंग आणि पुनर्वसन केंद्रात केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी अंध, अपंग, मूकबधिर बांधवांना विविध साहित्याचे वाटप केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे देखील हजर होते। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक अपंग, मूकबधिर बांधव हजर होते। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।